हे बघा रोहिदासने किती काढलं आणि ते पण एकदम मोठी साईज आहे. वाटलं नव्हतं इतके सुद्धा मोठे मोठे भेटतील. जे काही मोठे मोठे असतात ना शिंपले जुने त्याच्यामध्ये हे मोती निघतात. शिंपल्यांचं कालवण बघा किती भारी दिसतंय. नदीवर आलो आजच्याला, ते पण आहे ना पूर्ण फॅमिली सोबत. जवळजवळ आहेत ना 8-9 जण आलो आम्हीच आणि बाकी पोर आहेत बरेचसे. तर इथंच थांबलोय आणि एक चांगलं मोठं झाड आहे त्याच्या सावलीला थांबलो आता. आणि आजच्याला ना शिंपले काढायचा प्लॅन आहे. शिंपले काढून आहे ना इकडंच बनवायचं आहे. कारण तर आहे ना पोरांना यायला भेटत नाही जास्त करून, त्याच्यामुळे ना पोरांना सुद्धा घेऊन आलोय. आणि बघू शिंपले भेटतात का नाही. आणि जर शिंपले भेटलंच ते सुद्धा आणि सोबत आहे ना जाळं सुद्धा घेऊन आलोय. जाळ्याने सुद्धा आहे ना आंबळे पकडायच्यात. आंबळे भेटलं तर त्याची थोडी वेगळी रेसिपी बनवू आणि शिंपल्यांची एक. आता ना सगळं सामान इथंच ठेवलं आम्ही आणि आता निघालो थोडं त्या बाजूला जाणार आहे. तिकडे उतळेला उतरू आपण पाण्यामध्ये आणि शिंपले काढू आजच्याला. आणि त्याच्या अगोदर हे जाळं लावायचं आंबळ्यांचं. टूप आणले पिंकीने इकडं. आता उतरणार आहे पहिलं तर जाळं लावू आणि शिंपले काढच तोपर्यंत आहे ना आंबळे लागतील त्या जाळ्याला. साईडला आंब्याचं जाळं टाकतात आता. आता उतरलोय पाण्यामध्ये. त्या साईडला रोहिदास गेला तिकडं. आता शिंपले बघतो इथं आहे ना चांगलं जागा आहे. एवढ्या जागेमध्ये वाळू आहे खाली आणि मग इथंच आपण थांबू शिंपले काढू. जाळं तर लावलं आता लावून झालं जाळं. जाळीला ना गॅरंटी वाटत नाही की मासे भेटतील म्हणून. पहिलं तरी ना आपण शिंपलेच काढू. भेटतात का नाही ते सांगता येत नाही. शिंपले ना आता एवढ्या जागेमध्ये नाही भेटत तर त्याच्यामुळे ना आता पलीकडच्या बाजूला चाललोय. आणि आजच्याला एकच टूप तर एका टूपावरती आहे ना आम्ही 3 जण चाललोय. आणि हे सगळेजण आता थांबतील बाहेरच. ह्यांना सुद्धा उतरायचं होतं पाण्यामध्ये पण ह्या साईडला शिंपल्या नाही. आता पलीकडच्या बाजूला चाललो आम्ही. तिकडून आणू एक पातेलं भरून. आता चाललोय असंच आम्ही पलीकडं. ते मोठी झाडं दिसतात ना त्या झाडांखाली थांबणार आहे. तिकडे शिंपल्या असतील एखाद्या वेळेस. जाळं सुद्धा ना असंच लावलंय पलीकडं. जाऊ पहिलं तर तिकडं. आता आलो आता अलीकडच्या बाजूला. शिंपले काढतो आता इथं ह्याच कडेला. हे मोठी मोठी झाडं आहेत ना या झाडांच्या सावलीला शिंपल्या असतात जास्त करून. तर मध्यभागी ना शिंपल्या जास्त नसतात. ह्या कडेला जे ना येऊन बसलेले असतात ते. आता बघतो आम्ही 3 जणच आलोय ह्या बाजूला शिंपले काढायला. शिंपले 3 जणांना किती भेटतात काही सांगता येत नाही. तरी सुद्धा ना एक पातेलं आणलं ना ते भरायचा प्रयत्न करू आपण. ते पातेलं तर तितकं लागणारच आहे. कारण तर आहे ना बरीचशी जण आलोय आपण. पोर आहेत बरेच आणि मोठी मोठी सुद्धा आहे ना. त्या साईडला शिंपल्या काढायला गेल्यात 3 जण. आणि आता मी इथं भात घालते. इथं चूल आधीचीच आहे. ही बघा इथं एवढे तांदूळ घेतल्यात. आता जे ना त्याने बुडी मारून आहे बघा 2 काढल्यात लगेचच. म्हणलं ना शिंपल्या तर आहेत. आणि त्या पण आहे ना मोठ्या मोठ्या एकदम मोठी साईज आहे. पातेलं आणलंय रोहिदासने. आता पातेलं तिकडे ठेव इथं गवतामध्ये. हे बघा हे पातेलं भरून घ्यायचंय. हे बघा रोहिदासने किती काढल्यात आणि ते पण एकदम मोठी साईज आहे. वाटलं नव्हतं इतके सुद्धा मोठे मोठे भेटतील. तुम्हाला दाखवतो आता साईज शिंपल्यांची. ही साईज बघा किती जबरदस्त आहे. हे बघा हे शिंपले बघा एका हातामध्ये 2च बसतात. हे बघा ह्या हातावरती कळतच असेल तुम्हाला शिंपल्यांची साईज बघा. आता ना 3 जण जे त्याच्यामुळे ना मी सुद्धा पाण्यामध्येच उतरतोय. टूप घेतो आता कडेला ठेवून. रोहिदासने ना एकदम मोठ्या साईजचं एक आणलंय शिंपल्या. तर तुम्हाला दाखवतो आता साईज किती मोठी आहे ते. हे बघा त्याच्या हातामध्ये लय मोठे मोठे आहेत. घेऊन घेतो आता. हे दाखव बरं एक तुम्हाला साईज दाखवतोय. ही ना सगळ्यात मोठी साईज आहे. हे बघा. आणि मागाशी ना या हातावरती 2 बसलेले. एकच बसतोय आता. हे असं दाखवतोय मग कळण लगेच. हे बघा. तर घेतो आता पटापट आम्ही पातेलं भरून. त्याच्यानंतर मग आपण जायचंय पण तिकडे जाऊन कालवण पण बनवायचंय.
लय म्हणलंय लागतात हाताला लगेच असते पण एका हाताने सुद्धा आहे ना रोहिदासने बागा किती काढल्यात हे सगळे एकाच जागेवरती होते आणि मी सुद्धा आहे ना एका हाताने 3 काढल्यात बघा हे बघा हातामध्ये ते पण आहे ना बुड्या मारायला सुद्धा लागत नाही जास्त हे बघा तुला सुद्धा मोठे मोठे भेटल्यात ना लय मोठे साईज आहे चला आता ना आम्ही घेतोय काढून तुम्हाला दाखवतो आता इथंच सगळे शिंपले आहेत एवढ्या जागेमध्ये आता ना निघालो आम्ही हे बघा फुल पातेलं भरून काढलं आता आणि घ्यायला ना कायच नाही त्याच्यामुळे ना हे पातेलं भरलंय तर आता निघालो आम्ही पलीकडे जाऊ पाहिलं तर त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवतो आता कसं काय बनवायचंय ते साईडला बघा शिंपल्या किती आणल्यात हा इथं ठेवा हे बघा किती पातेलच भरलंय शिंपले धुवून घेते आता शिंपले खायला ना चवदार असतात आणि ते वर्षातून एकदाच काढतोय आम्ही एकदा किंवा 2दा असंच काढतोय आता परत काढलंय हे ही दुसरी बार आहे शिंपले काढून खायचे आता आहे ना बाहेरच्या बाजूला निघून आलोय शिंपले आता इकडे आहे ना 3 जण देऊन घेतात आणि इकडे ना लहू आणि रोहिदास आहे ना आता खेकड सुद्धा पकडतात इथं खाली हे आहे का आहे खेकड इथं खाली आहे ना त्यांनी हात घालून आहे ना हाताला लागतंय मग खेकड इथं आहे आंघोळच करत होतो इथं खेकड बघितली ए चावत नाही ना नाहीतर चावून राहीन परत मग आपल्याकडे खोदायला कायच नाही हे बघा इथं बारके बिळामध्ये मोठी खेकड आहे का काढली खेकड अरे चांगले मोठे साईजचे ही बघा नदीची खेकड नांगुडे तोड नाही तर पळण हे घ्या कोणतरी घ्या हातामध्ये वनिताने घेतलाय टोप आता चला त्या साईडला जास्त ठेवून घेतलाय टोप आता थोडे उकडून घेणार आहे आता ना सगळं उरकलंय मग पाण्यातलं जितकं जाळे सुद्धा होते ना ते जाळे आणले काढून शिंपले आणल्यात काढून आता शिजत सुद्धा घातल्यात इथं चुलीवरती आता शिजत घातलेत ना शिजल्याच्या नंतर आहे ना ते साफ करायच्यात त्याच्यानंतर मग कालवण बनवायचंय भात तर झालंय मगाशीच फक्त ना कालवण बनवायचं बाकी आता साईडला पोरं चालल्यात धामणं खायला तुम्हाला नसन माहिती ते आल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला इथं आंबल्याचं जाळं सोडलेलं आता बघू त्याला किती आंबल्या सापडल्यात साईडला आंबल्या काढायला सुरुवात केली आता आंबळ्या सुद्धा ना जास्त काही लागलं नाही बरं नसत्या मोठे मोठे आहे हे बघा या साईडला बघा आंबल्या झाल्या आता काढून बघा इतक्या झाल्या जास्त काय नाही अडकल्या थोड्या अडकल्या साईज बघा त्याची किती मोठी आहे आणि ह्या साईडला शिंपले पण झाल्यात शिंपले सुद्धा आता उतरून घ्यायचे आहे लगेच त्या साईडला तयारी चालली बघा याच्या ओतायच्या ते आणून लय गरम असतं ना ते त्याच्या ओतायचं पाल्यावर लागत ना म्हणजे पाणी तिकडे जात ना तिकडे जाईल ना पाणी तू आधी
म्हणजे थंड होतील थोडं. शिंपले काढून घेते आता. हे बघा किती मोठे. आता सगळं काढून घेतो आम्ही. मला पण आता ना शिंपल्या साफ करून झाल्यात. आता ना कालवण बनवायचंय आणि ते शिंपल्यांमधलं ना तुम्हाला मोती दाखवतोय. ह्याच्यामध्ये शिंपलीमध्ये ना सगळे घातल्यात. ह्याच्यामध्ये ना असे बारीक बारीक मोती सुद्धा निघतात, ते तुम्हाला दाखवतोय आता. ही बघा एक शिंपले आणि ह्या अख्ख्याच शिंपलेमध्ये हे मोती इतके नसतात. मग ते पण आहे ना प्रत्येक शिंपलेमध्ये नसतात. जे काही मोठे मोठे असतात ना शिंपले जुने, त्याच्यामध्ये हे मोती निघतात. किती आहेत? 2 4 6 8 9 आहेत सगळे हे मोती आहेत. तर पाहिलेत का तुम्ही हे असले मोती? नक्कीच कमेंट करून सांगा. खोलून घेतलेत, आता कापून घेते. साफ करते या साईडला. चालू मी या साईडला लगेच कापून घेते. तर हे बघा एक ताट भरून फुल निघाल्यात शिंपल्या. कारण तर आहे ना शिंपले मोठ्या मोठ्या होत्या ना, त्याच्यामुळे हे इतक्या निघाल्यात. वाटलं नव्हतं आम्हाला की इतक्या निघतील. कारण तर आहे ना आम्ही अजून सुद्धा प्लॅन करत होतो. अजून म्हटलं शिंपल्या घ्यावा, पण आहे ना इतक्याच ह्याच्यामध्ये ना भरपूर झालं. आता मी कालवणाच्या तयारीला लागते. हे बाजूला ठेवून घेते आधी पहिला. दुसरा कांदा कापते आता. मिरची कापून घेते. टोमॅटो कापून घेते. कढई ठेवून घेते आता. तेल वतून घेते. कढई पण लई तापले आता. लसूण घेतलाय सोलून, तो पण आता टाकून घेते. तेल पण तापले. मिरची कांदा टाकलाय. टोमॅटो पण टाकते. आता एकदमच शिजवून घेणार आहे. मसाले घेतलेत टाकून. आता ना इथं शिंपले आहे, त्या पण घेते टाकून. शिंपल्यांचं कालवण बघा किती भारी दिसतंय. कलर पण भारी आलाय त्याला. आता थोडं झाकण ठेवते. या साईडला ना दुसरी चूल बनवली. आता झाकण काढून घेते. पाणी सुटलंय बघा त्याला शिंपल्यांचं. पाणी ओतून घेते आता. या साईडला आंबळे आहे, सगळ्या साफ करून घेतल्यात. आणि इथं पातेलं पण ठेवलंय दुसऱ्या चुलीवरती. हे बघा तापत ठेवलंय. आणि इथं कांदा, टोमॅटो आणि मिरची घेतली. त्या साईडला कालवण पण शिजतंय शिंपल्यांचं. तेल टाकून घेते आता. कांदा टाकून घेते. टोमॅटो मिरची पण टाकते लगेच. मिरची पावडर टाकते आता.
कालवणाला उकळ आलाय आता. आणि या साईडला मसाला घेतला टाकून. आता आंबळ्या घेते टाकून. थोडंसं कालवण बनवणार आहे, जास्त नाही बनवणार. पाणी टाकते आता थोडं. दोन आत्या ठेव मग. कालवण झालंय आता. आता उतरून घ्यायचं. आता ना जेवायला बसायचं आहे, त्याच्यामुळे ना इकडं आईने भांडी सगळे धुवून घेतलेत, मग ताट. आणि इकडे ना पिंकी आता कालवण उतरून घेते. मग 2 कालवण आहेत ते संग झालं. तर आंबळ्याला काही जास्त उशीर लागत नाही, शिंपल्यांना जास्त उशीर लागतोय. शिजायला ना जास्त उशीर लागतोय शिंपल्यांना. आता उतरून घेते या साईडला. तर तिकडं घे डायरेक्ट, तिथंच बसायचं आहे. तर परत परत आहे ना उचलायला लागायचे. हे पण आहे ना उतरून घ्यायचं आता कालवण. या साईडला सगळेजण आहे ना आता जेवायला बसलोय. त्या बाजूला सुद्धा सगळेजण बसल्यात. ते बघा लाईन पंगत आहे तिकडं बारीक पोरांचे. आणि ताटा आताशे आल्यात. त्या बाजूला कालवण आहे, ते शिंपल्यांचं बाग किती भारी दिसतंय. त्याच्या सोबत आहे ना इकडं आंबळ्याचं सुद्धा कालवण आहे इथं. ज्याला जे खायचं ते खाईन. पहिलं तरी आहे शिंपल्या खावं आपण. जेवण इकडं. माग पाणी. हा आता बसलो आम्ही सगळे जेवायला. आता इतकी भूक लागली ना. पहिलं तर आहे ना पिंकी पोरांना देते वाढून, मग त्याच्यानंतर आहे ना मग आपण जेवायला बसू. तुम्हाला दाखवते तोपर्यंत. या साईडला छाया बसली इकडे एकटीच ह्या बाजूला. आणि सगळी पोरं आहेत नाही तर समोरच्या बाजूला बसल्यात. हे बघा पंगत. जेवण आता तरी मग चांगलं छान. दिव्या कसं छान लागते. कोणतं जेवण आहे रे? आता ना जेवायला बसलो आम्ही सगळेजण इथंच. कांदा सुद्धा घेतलाय. तर जेवण घेतो आम्ही आणि निघतो आता घरी. कारण तरी बराच उशीर झालाय. जेवतोय आता पहिलं तर.